हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल शिदे एक नवीन आणि फुकटचा सल्ला घेऊन. ॲक्टिंग आणि मॉडेलिंगचे हे झगमगते क्षेत्र हे एक ओपन मार्केट आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. इथे इमोशन्सना वगैरे थारा नाही आहे. तुम्ही स्ट्रगलर आहात म्हणजे या बाजारातल्या लाखो प्रोडक्ट्समधलेच एक प्रॉडक्ट आहात की तुम्ही एखाद्या चांगल्या बायरची वाट बघत असता. या बाजारामध्ये लाखो प्रोडक्ट्स विक्री करता येऊन बसलेली आहेत. म्हणजेच इथले लाखो स्ट्रगलर्स. हा इतका साधा सरळ व्यवहार आहे. जर तुम्हाला चांगला बायर हवा असेल, तुमच्याकडे जर लोकांचं लक्ष जावं असं तुम्हाला वाटत असेल, तर यू हॅव टू रॅप युअर सेल्फ अँड इन गुड रॅपर्स अँड प्रेझेंट युअर सेल्फ इन द बेस्ट वे. थोडक्यात तुमच्याकडे जर लक्ष जायला हवं असेल तर तुम्ही लक्षवेधी बना. इतकं सोपं येते. कारण तुम्ही ज्या ठिकाणी ज्या चव्हाट्यावर येऊन तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय त्या चव्हाट्यावर अख्खं गाव गोळा झालेलं आहे. असंख्य स्ट्रगलर्स तिथे आपापला नंबर कधी लागतोय ह्याच्याकरता येऊन बसलेलं एक बाजार आहे. हे माझे शब्द कदाचित थोडे हार्श वाटत असतील. ज्यांना वाटत असेल त्यांनी वाटून घ्यावं. माझं काही म्हणणं नाही, पण हे सत्य आहे. हेच सत्य आहे. कलाकार 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 म्हणजे शेवटी कलेचाही बाजारच असतो हा. आणि सिनेमा क्षेत्र हा एक बाजारच आहे. जसं अनंत इतर क्षेत्रांमधली लोक ही कष्टकरी कामगार वर्ग असतो. कोणी या लेवलचा असतो, कोणी या लेवलचा असतो, कोणी या लेवलचा असतो. शेवटी सगळे पोटासाठी काम करणारे पोटार्थी कामगारच असतात. आणि आपल्याकडे जास्तीत जास्त काम खेचून आणण्याची धडपड जसे जगातले सगळे कष्टकरी वर्गातली लोक करत असतात, तोच प्रकार इथे पण लागू होतो. कलाकार, कलावंत, कला या इमोशनल शब्दांच्या साबणाच्या रंगीत बुडबुड्यांमागे किती पळायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. साधी सरळ गोष्ट आहे की या बाजारातलं तुम्ही एक प्रॉडक्ट आहात. तुमच्याकडे लक्ष जायला हवं असेल तर लक्षवेधी बना. लक्षवेधी कसं बनायचं तुम्ही ठरवा. आता आधीच्या एपिसोडमध्ये आपण एक मुद्दा पाहिलेला आहे की दोन प्रकारची ब्युटीज इथे असतात. एक म्हणजे इनर ब्युटी आणि एक म्हणजे आउटर ब्युटी. इनर ब्युटी म्हणजे बुद्धी, तुमचं टॅलेंट, तुमची अभिनय क्षमता, तुमच्या परफॉर्मिंग लेवल्स, काही लावा लेवल तिकडे. आणि आउटर ब्युटी म्हणजे तुमचं अप्रतिम देखणं आकर्षक शरीर. या दोन ब्युटीज तुमच्याकडे हँड इन हँड एकत्र असतील तर तुमचा प्रवास इथे बऱ्यापैकी सुखाचा आणि सोपा होतो. पण तुमच्याकडे दोन्ही ब्युटीज एकत्रितरित्या नसतील तर कुठला तरी एक मुद्दा ह्यातला इतका स्ट्रॉंग बनवा की त्या आधारावर दुसऱ्या कमीकडे लोकांचं लक्षच नाही गेलं पाहिजे. हा मुद्दा तुम्ही ठरवायचा आहे की तुम्ही ब्रेन ग्रूम करायचं आहे का बॉडी ग्रूम करायचे का दोन्ही ग्रूम करायचं आहे. बट ॲटलिस्ट यू शुड ग्रूम वन ब्युटी. दोन्ही तुम्ही ग्रूम करू शकलात फारच उत्तम आहे. नाहीतर किमान एकतरी ब्युटी इतकी ग्रूम करा की जेणेकरून तुम्ही मार्केटमधल्या इतर जे तुमचे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, डिरेक्टर्स आहेत, त्यांचं लक्ष तुम्ही खेचून घेऊ शकाल. मग तुमचं शारीरिक सौंदर्य त्याकरता वापरा, नाही तर बौद्धिक सौंदर्य वापरा. मुळात साधी सरळ गोष्ट आहे, लक्षवेधी बना. बस. लक्षवेधी बनलात तर लक्ष जाईल. लक्षवेधी नाही बनलात तर कमोफ्लाज होऊन जाणार. लाखो प्रोडक्ट्स तुमच्या आसपास पडले, त्या लाखोंमधलं एक. कोणाचं लक्ष जाणार आहे तुमच्याकडे? रँडमली कधी कर्मधर्मसंयोगाने उचललंच कोणीतरी तुम्हाला तर उचलेल. त्यालाही कळणार नाही आपण ह्यालाच का उचलतोय. तू नाही और सही और नाही और सही ह्या पद्धतीत कधीतरी तुमचा चान्स लागेल तर लागेल, नाही लागला तर नाही लागला, पण तुम्ही कमोफ्लाज होऊन जाणार. आता काय होतं ना की इथे अनेक कलावंत आपण खूप पूर्वीच्या काळापासून बघत आलो आहे. काही कलावंत त्यांच्या देखण्या आणि राजबिंड्या पर्सनॅलिटीमुळेच ते खरं सांगायचं तर खूप यशस्वी झाले. इथे असे अनेक कलावंत आहेत की ज्यांच्याकडे अप्रतिम शरीर संपदा होती. अतिशय आकर्षक शरीर होतं आणि ते आकर्षक शरीर
खूप आकर्षक पद्धतीत प्रेझेंट करण्याची अक्कल त्यांना होती आणि अशा लोकांचं करिअर खूप सुंदर घडलं. पण मुळात त्यांना इथे त्यांच्या शारीरिक सौंदर्यामुळेच घेत होते, त्यांना स्क्रीन प्रेझेन्ससाठीच घेतलं जायचं. त्या लोकांकडनं कोणी बौद्धिक सौंदर्याची अपेक्षाही करायची नाहीत किंवा फार अभिनयाचे तारे तोडायला लागतील इतके गहन आणि डेप्थ असलेले रोलही त्यांना कधी कोणी दिले नाहीत. पण त्यांना काही फरक पडला नाही त्यांनी, कारण त्यांना जे दाखवायचं होतं ते त्यांनी ग्रूम केलं आणि त्याच्या आधारावर त्यांनी त्यांचं करिअर हे उत्तम घडवलं. याचं दुसरं उदाहरण असंही बघतो आपण की काही लोकांकडे फारसं काही शारीरिक सौंदर्य नसतं, पण त्यांच्या बौद्धिक सौंदर्याच्या आधारावर त्यांनी त्यांचं अख्खं करिअर घडवलेलं असतं. म्हणजे इथे खरं सांगायचं तर स्पष्ट उदाहरणच द्यायचं झालं तर इथे राखी सावंत किंवा सनी लिओनीसारख्या पण हिरोईन्स आहेत की ज्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला त्या प्रसिद्धी प्राप्त आहेत. त्यांनी प्रचंड पैसा कमवलेला आहे, त्यांनी अमाप प्रसिद्धी कमावलेली आहे. पण त्यांचं प्रसिद्ध होण्याचं आणि आकर्षक बनण्याचं किंवा लक्षवेधी बनण्याचं त्यांचा एक मार्ग वेगळा होता. आज सनी लिओनी सुद्धा इंटरनॅशनल एक नाव आहे, तिचा मार्ग वेगळा होता. पण हेच स्मिता पाटील, शबाना आझमी, आपली मराठीतली मुक्ता बर्वे किंवा कणकना सेन किंवा विद्या बालन ह्या अशा अनेक नायिका आहेत की त्यांनी लक्षवेधी बनण्याकरता बुद्धीचा वापर केला आहे. त्यांना गरज नाही पडली ज्या मार्गाने सनी लिओनी किंवा राखी सावंत लक्षवेधी झालेत त्या मार्गाने जाण्याचा त्यांना गरज नाही वाटली. त्यांनी बुद्धीचा मार्ग अनुसरला आणि स्वतःला अतिशय सुंदर प्रकारे लक्षवेधी बनवलं. त्यांनी स्वतःची एक जागा निर्माण केली, त्या क्राऊडमधून वर येऊन त्या लक्षवेधी बनल्या आणि त्यांना घेतलंच जातं चित्रपटांमध्ये जिथे बुद्धीची गरज असते, जिथं परफॉर्मन्सची गरज असते, तिथं त्यांना घेतलं जातं. तर हा जो मुद्दा आहे की जो खूप छोटासा मुद्दा आहे, आजचा जो एपिसोडचा जो कळीचा मुद्दा आहे तो मुळातच खूप छोटा आहे की आय रिपीट, यू आर वन ऑफ द प्रॉडक्ट्स इन दिस ओपन मार्केट. या मुक्त आणि मोकळ्या बाजारातलं तुम्ही एक प्रॉडक्ट आहात. तुमच्याकडे लोकांचं लक्ष जायला हवं असेल तर लक्षवेधी बना. लक्षवेधी बनण्याकरता काय करायचं हा ज्याच्या त्याच्या कम्फर्ट झोनचा मुद्दा आहे. कोणी काही सोशल मीडियावरनं आचकट विचकट चाळे करून लक्षवेधी बनेल, कोणी माकड चेष्टा करून लक्षवेधी बनेल, तो मुद्दाच नाही आहे. लक्षवेधी बना म्हणजे लोकांचं लक्ष जाईल, दॅट्स इट. सो प्रत्येक स्ट्रगलरनी स्वतःला कसं ग्रूम करायचं आहे या मार्केटमध्ये इतर प्रोडक्ट्सच्या मध्ये कॉमोफ्लाज न होऊन जाता इतर लाखो लोक तुमच्या आसपास पडलेली असतानाही तुमच्याकडे कसं लक्ष जाईल ह्या गोष्टीचा अभ्यास करून स्वतःतले काही मुद्दे पॉलिश करायचे, स्वतःला थोडं वर उचलायचंय. ते जर तुम्ही करू शकलात तर तुमचा पुढला प्रवास हा निश्चितच थोडा सोपा होईल. माझा आजचा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर हा एपिसोड लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.